याच्यामध्ये लोकसहभाग जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये नाही पडो देत चुका की भगवंत जो अवताराला येतो तो एकासाठी येतो आणि मग एकाच्या संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळा प्रस्थानासाठी आता तयारी सुरू आहे, जिथे संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचं पूजन करण्यात आलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते. त्याच्यानंतर आता या पादुका पालखी सोहळ्यासाठी प्रस्थान करतील. तुकोबारायांच्या पालखीचं पंढरीकडे प्रस्थान होणार आहे आणि लाखो संख्येनं वारकरी देहूत दाखल झाले. कार्य हे 40-42 वर्षाचं आहे, मात्र त्यांनी जे कार्य करून ठेवलं त्या कार्याचा प्रसाद आजपर्यंत महाराष्ट्राला मिळतोय. 375-400 वर्ष जवळपास होत आले आणि पुढचे हजारो वर्ष संतांचा हा प्रसाद महाराष्ट्राला मिळत राहणार आहे. संतांचे तुमच्या माझ्यावर जे उपकार आहेत ते उपकार आपल्याला शब्दात वर्णन करता येणार नाही. काय सांगू आता, संतांचे उपकार मज निरंतर जागविते. कर्माबद्दल जागृती दिली, धर्माबद्दल जागृती दिली, उपासनेबद्दल जागृती दिली. अशा संत समुदायाला खूप आपण अंतःकरणपूर्वक वंदन करायला हवं. या संत परंपरेतील मेरुमणी म्हणजे संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय महाराज आणि त्यांचं प्रस्थान आपण प्रत्यक्ष अनुभवतोय. सचिन महाराज, की आपण खूप महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी मांडला, म्हणजे अभंग मी आपल्यासमोर म्हणून दाखवला आणि त्यावर की या संतांचं जे काम आहे ते चिरंतन आणि निरंतर आहे. म्हणूनच की आज हा सगळा महाराष्ट्र सगळा वारीच्याकडे ओढ लावून राहिलेला असतो. वारी ही महाराष्ट्राचं खरं संचित आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजांची आरती या ठिकाणी मला असं वाटतं की आपण जरा